झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात भाजपाने ओलांडली 50शी. 52 जागा जिंकून मिळवली एकहाती सत्ता. MIM ठरले राष्ट्रवादीवर डोईजड. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 74 पैकी तब्बल 52 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत MIM पक्षाने पहिल्यांदाच मोठे मुसंडी मारून 10 जागा जिंकल्या आहेत, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा मिळवल्या आहेत. शिंदेच्या शिवसेनेला 3 आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस आणि मनसेला या निवडणुकीत धुळेकरांनी साफ नाकारल्याचं दिसून आलं. त्यांना खाते देखील उघडता आलेले नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने 50+ नारा दिला होता. यावेळी त्यांनी आधीपासूनच 55+ घोषणा करून स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं होतं. आज 50 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपाने ते सिद्ध केलंय. राज्यातील सत्तेत सहभागी असलेले पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती करून ही निवडणूक लढवली, मात्र त्यांना फारसे यश मिळवता आले नाही असेच या निकालावरून दिसते. आजचा निकाल पाहता धुळेकर जनतेने विकासाला मतदान केल्याची प्रतिक्रिया भाजपा नेत्यांनी व्यक्त केली आहे. भाजपाला मिळालेल्या भरघोस विजयानंतर आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला, तर प्रत्येक प्रभागात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी वाजत गाजत गुलालाची प्रचंड उधळण केली. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.